हरभऱ्याची भाजी खायला पूर्वी आय करत होती, आता मध्ये सी का सी तर आंबाट आहे. आणि पहिल्या भाज्या होत्या तशा नाही त्या आता. आणि तुम्ही फ्रीज म्हणताय ना, फ्रीज मुळे तरी रोगाची बॉम्ब व्हायला लागले. 2-2 आणि 3-3 दिवस ठेवायचं आणि कौतुक कसं माहिती की नाकाव बोलायचं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता एका दादांना भेटणार आहे. त्यांचे विचार ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला मी पोहोचवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तसं नाही, आता पैसा मोर आण मोरण आम्ही माग सगळं उलट झालंय. आणि कसं की म्हणावं असं नाही, समाधान कुणाच येत नाही. पहिलं कसं ती पाहुणी आली, ही आली, मामा आला, 8-8 दिवस राहिला, तेवढं मजेत कौतुक असं. आता गाडीहून जातोय, संध्याकाळी उठून येतोय, संध्याकाळला जाऊन जीवन येतोय गाडीहून. तुमच्या गावालाच उदाहरण द्या, मानपूरला जायला जत्रेला परवाच झाली महाशिवरात्रीला, याच म्हटलं तर रात्री पाहुणा परत तसं राहिलेलं नाही हो. आणि कसं झालं, पूर्वीचा दिवस तसं सुखाच होतं. मी सांगतो की 89-98चा काळ आणि आताच्या काळात लय फरक आहे. अहो गाडी कुठे तर बघायला मिळत नव्हती, 50ची 100ची नोट, 20ची 10च्या नोटा मिळून त्या अधिकाऱ्याला फेस याचा तोंडाला. आता कसं झालंय, ठिकाणं जातोय ते 2 कोटी रुपये पाठीव घेतून लागतो वाटेला. म्हणजे बदललंय सगळं, अधोगतीचा विषय आहे. मला सांगा, आताचे जनरेशन आणि पहिलेचे जनरेशन ह्याच्यात फरक फक्त सांगा. पहिलं जनरेशन कसं होतं, समाधानकारक परिस्थिती वाचवून होतं. आता कसं झालं, परिस्थितीला अवलंबन करायला तुम्ही गेला, खरं मागलं इसरायला लागलं माणूस. सुखाची बाजू सुख लय घ्यायला लागलं, शारीरिक कष्ट कमी. आता बांगलायला पहिलं रानात दिवस 9:30 वाजता 6 वाजता झिडू फुटायचा बायकांचा बांगलायला. आय पाठ्याचं जेवण करून रानात घेऊन यायची, सकाळी दिवस उभाय. आता 11 वाजता जर जेवण नाही, ती फरशीन भांडीन त्या गॅसच्या कट्ट्यावर बाय बोललेले, त्या गॅसच्या कट्ट्यावर सगळं फॅमिली बोललेली असते. असला हे सगळा ताप झाला आणि काय बोलायचं. आणि आम्ही सांगायला गेल्या ते काय शाण्या पोड्याचं आहे, आणि सगळं टीव्हीचं बघून करायचं. हरभऱ्याची भाजी खायला पूर्वी आय करत होती, आता मध्ये सी का सी तर आंबाट आहे. आणि पहिल्या भाज्या होत्या तशा नाही त्या आता. आणि तुम्ही फ्रीज म्हणताय ना, फ्रीज मुळे तरी रोगाची बॉम्ब व्हायला लागले. 2-2 आणि 3-3 दिवस ठेवायचं आणि कौतुक कसं माहिती की नाकाव बोलायचं. आमच्यात फ्रीज आहे, माझं फ्रीज मधलं पाणी, तुझं सगळं कराय, कारण आमचं साधं पाणी त्याचं मार्केट जास्त आहे, आम्हाला माहित आहे की. विहिरीत नदीचं पाणी कुठं फिल्टर अहो का ना एक सांगायचा आहे ना मुद्दा. पूर्वी बायका रतीपाला घरला येत होत्या, दूध द्या म्हणून माझ्या नातवाला 1 माप 2 माप. आता रती पिकत दूध पाण्याचा आणायला लावली आपण. 10 रुपये द्यायचं, ते मुसलमान असून दे ना, कुठल्या पण जात धर्माचा असून, त्याच्या दारात जायचं घेऊन यायचं. विकतच चाललंय काय आहे. आणि आता कसं, पहिल्याचे जे लोक जे शेत करत होते आणि आताचे जे शेत करायला लागले, पहिला जे काय होतं ते धान्य आपल्या घरातले जरी लोक खाल्ले तरी समाधान व्हायचं. आता जे काय आहे ते औषध, आता सगळं आहे ते सगळं केमिकलचं आहे, तुमचं जुन्या पद्धतीचं येत नाही. जरी जुना पावटा टोकला तर त्या फवारणी द्या लागतेच, तेव्हा ते शेंगा कुठं तरी येते त्या. आणि पूर्वी कसं होतं, आम्ही करतो त्यांना मला लागवड हा विषय इतका नव्हता. होता ना असं नाही, सुपल्याचं पोत आणि डीएपी जर एरियाज मध्ये 3 लागवड त्यावेळेला होती, कवा 88, 85, 86 दरम्यान. आता लागवडीचा प्रकार सांगायला झाले, निम्मी खऱ्या ते निम्मी 2 नंबर. हा बघा, लागवड बघा मिळाली नाही. अहो 25 रुपये 30 रुपये रियाज पोत होतं, आता गेलं कुठं. महागाई वाढल्या, डिझेल कसं काय कसा माहिती आहे का. ही पण तसं म्हणा, काळ बदललाय, सगळं बदलायला लागलं. जुनं धरून जुनं पोटासकट धरून पण भागणार, म्हणून तसं वागायला लागलं. मला एक सांगा, आताचे जे जनरेशन बघायला लागलं, तुमची मुलं असो किंवा आताचे जे लहान मुलं जे बघायला लागले, हे रस्त्यावरचं जे आपलं मैदानी खेळ आहे ते सोडून फक्त मोबाईलच्या होय गेम. मला तर डोसकपूर पोरग क्रिया गोळा डावाला. पहिलं कसं तर चन्नीनं गट्ट्यानं म्हणा, बॅट बॉल नाही, आबाडाबा नाहीतर आपलं शिव पाटीनं, आपण त्या खेळात शरीराचा व्यायाम व्हायचं, शरीराला मानसिक सुख असायचं. आता ती नाही, आता सुख नुसतं मान तिची टाकून जात्या. असं गेलं तो कानाला ऐकून हसत बसायचं नुसतं. आणि आईनं म्हणायचं काय झालंय, काय नाही 2 मिनिटं थांब, झालं माझं 2 मिनिटं थांब. आणि त्या पोराला शरीराला व्यायाम नाही, महत्वाचा विषय व्यायाम नाही. पोरग खेळून आलं का अंगात घाम पाणी पडत होतं, आता पडत नाही, आता पडतच नाही. सायकलनं चालत होतं तसं मोटरसायकलनं पाठी कोथळ सुटायला लागला. सायकलचं बघा तुम्ही, असं सायकलवरनं व्यायाम होतोय, गाडीवरनं काय व्यायाम, किक मारलं चला. अहो तुमच्याकडे काय कुठे पण जाऊ शकतो, काळ बदललाय, त्या पद्धतीने चाललंय. जुनं धरून चाललंय, खरं जुनं ती सोन्याची पोटाजवळ काय धरणार माणसं करणारी पण आहे ती फार नाही, असं पण नाही. काय काळ असा येणार आहे की
शेवटी जुनच महत्वाचं म्हणायला केलंच बरं. जर तुम्हाला जर देव दिसला तर तुम्ही देवाकडे काय मागणार? काय ना हाही जनता समाधान की मग काय म्हणायचं देवाला. देव काय देणार आहे करतो ह्यात देव म्हणायचा विषय नाही. काय आता बघा भावनिक उपवासात ना एखादा बोलला ना मला करोड पाहिजे हे पाहिजे, अरे उदबत्ती एक ठेवायची करोड मागून देईल का? पाणी देवाला घालून श्रद्धेनं आपलं अमानित हयात काहीतरी वाढीव आपलं म्हणायचं विषय नाही. एवढा देव देईल बाकीच कारण देव हाय नाही पण म्हणाय ना वेळ काळ आपला निसटून जातो त्यात ते परमेश्वर करतो. खरं बसलं पाहिजे. आणि मला सांगा आता नोकरी चांगली की बिझनेस चांगला आताच्या महागाईला? आताच्या महागाईला तसं दोन्ही पण तंत्रावर बोलायचं कसं नोकरी पाहिजे तर शासकीय पाहिजे तर चांगली, अशी एमआयडीसीत राबवण्यापेक्षा बिझनेस चांगला. एमआयडीसीत कसं आहे की राबवून घेते 1-2-3 तास फुकट एक्स्ट्रा मारते ती गोड बोलून, ती काय बोलाय नाही काय ना. आणि वर आपल्याला एमआयडीसी म्हणजे काय, शेतात काम उन्हात करायला लागतं ते सावलीत जाऊन करायला, एवढाच विषय. यात फरक काय आहे तुम्ही? आणि एवढं सांगतो की एमआयडीसीत कामाला असू दे गारमेंट असू दे, जी माणसं गारमेंट एमआयडीसीत आहेत त्यासनी रानातलं खाद्य मिळत नाही. म्हणजे कसं बाबा रानात जाताना आता आमच्यात वांगे आहेत तुमच्यात आहे ना, ह्या मावशीच्यात माळवा आहे, जाता आता आपण औषध न्या म्हणतो तसं ते म्हणत नाही. ते तर पैशाचाच व्यवहार. काळ बदललाय त्या काळामुळे चालतं. धन्यवाद. चला धन्यवाद. आभारी वाटलं तुम्हाला बोलून.